पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महत्त्वाची विधाने केलेली आहेत। आपल्याला या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी संदर्भात काहीही माहिती नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तसंच तो त्यांच्या पक्षाचा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे त्यावर मी काय भाष्य करणार असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं होतं। आणि या सगळ्यांमध्ये आता पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांच्या भेटीसाठी पार्थ पवार गेलेले आहेत, त्यामुळे आता पार्थ पवार शरद पवारांसोबत काय नेमकी चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्याला या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी संदर्भात काहीही माहिती नसल्याचं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। चंद्रकांत पुणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पार्थ पवार आता शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, नेमकं काय प्रयोजन आहे या भेटीमागचं? प्रेसला बोलून घेतलं, दारात दोन बसलेलं आणि आपली नाराजी व्यक्त केली एका अर्थाने की या शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची दादांसोबत चर्चा झाली होती, त्या संबंधीचे व्हिडिओ त्यांच्याकडनं रिलीज केले गेले सगळे सुप्रियाताईच्या टीमकडनं आणि तुम्ही शब्द दिले कसं काय फिरवता असाच एका एकूण तो सूर होता आणि आम्हाला विश्वासात का घेतलं गेलं नाही सगळ्या गोष्टीवर म्हणून ते सगळं त्याच्या सगळं ऑब्व्हियसली माध्यमांनी ते सगळं माध्यमांतून झळकतात आणि त्यानंतर अख्खी पवार फॅमिली म्हणजे सुप्रियाताई असतील, रोहित पवार असतील, राजेंद्र पवार असतील, रणजित पवार असतील, योगेंद्र स्वतः त्यांना भेटायला आले असतील, खुलासा करायला असतील, कारण कालच अस्थि विसर्जन झाले अजित आणि लगेच आज शपथविधी येतो आणि याची माहिती पवारांना माहीत पाहिजे त्याची सुप्रियाताईंनी लगेच आता धावपळ सुरू नाही राजकीय नाट्य महाराष्ट्र नाट्य म्हणताय ते आपल्याला गोविंद बागेत बघायला मिळते। तर चंद्रकांत पुणे, आपला आवाज थोडासा आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण तुर्तास आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवारांच्या भेटीला पार्थ पवार पोहोचलेले आहे। शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी संदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही असं म्हटलं। हे अतिशय महत्त्वाचं विधान एक प्रकारे शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। यावेळी शरद पवारांसोबत इतर पवार कुटुंबियातले कोणी महत्त्वाचे सदस्य आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यावेळी शरद पवारांच्या सोबत असतील का, पार्थ पवार हे एकटेच त्यांच्या भेटीला गेलेत का, या सगळ्या खरं तर अजून या संदर्भात माहिती समोर आलेली नाही। मात्र पार्थ पवार हे सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पार्थ पवार शरद पवारांशी काय नेमकं बोलतात, काय संवाद साधतात, शरद पवार पार्थ पवारांना काही सांगतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार यांनी आज नाराजी बोलून दाखवलेली आहे। पवार कुटुंबीय आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी मानपमात नाट्य हे सध्या रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी संदर्भात काहीही माहिती नाही असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडी वाढलेल्या आहेत, बैठका सुरू आहेत एकीकडे, तर दुसरीकडे आपण पाहतोय पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। तर पार्थ पवार गोविंद बागेत दाखल झालेले आहेत आणि या गोविंद बागेत आता शरद पवारांसोबत इतर पवार कुटुंबातले कोणते महत्त्वाचे सदस्य आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनेत्रा पवार आणि जय पवार हे मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये आज महत्त्वाच्या बैठका सुद्धा होणार आहे। दुपारी 2 वाजता विधिमंडळ गटनेते पदाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यामुळे तिथे मुंबईमध्ये राजकीय घडामोडी या सध्या वेगानं घडतायत। तर दुसरीकडे शरद पवार यांनी आपली नाराजी बोलून दाखवल्यानंतर आता पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। गोविंद बागेत ते दाखल झालेले आहेत, त्यामुळे यावेळी शरद पवारांशी पार्थ पवार काय संवाद साधतात, शरद पवार काही सांगतात का, काही पार्थ पवार यांच्याशी बोलतात का, कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये संवाद होतो, बोलणं होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या आता या भेटी दरम्यान काय काय गोष्टी घडतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। पवार कुटुंबातले कोणकोणते महत्त्वाचे सदस्य यावेळी उपस्थित आहेत हेही पाहणं गरजेचं आहे।